पूर्ण सत्य कोकण न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। चिपळूण येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या राधाई फाउंडेशनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील मोकाट जनावरांसाठी कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला। शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट जनावरांना सुरक्षितपणे रेस्क्यू करून त्यांचे लोटे येथील गोशाळेत स्थलांतर करण्यात आले। राधाई फाउंडेशन चिपळूण, महाराष्ट्र लोकाधिकार समिती आणि छावा मराठा योद्धा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला। वर्धापन दिनाचे सेलिब्रेशन केवळ उत्सवापुरते मर्यादित न ठेवता मुक्या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा उपक्रम हाती घेण्यात आला। या मोहिमेत महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे रत्नागिरी जिल्हा विभागीय संघटक अनिकेत साळवी यांच्यासह विविध पदाधिकारी, छावा मराठा योद्धा संघटनेचे पदाधिकारी तसेच राधाई फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा राधाताई लवेकर आणि विशाल ढोबळे यांनी सक्रिय सहभाग घेतला। या उपक्रमाला चिपळूण नगर परिषद, पोलीस प्रशासन आणि पशुवैद्यकीय विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले। जनावरांना रेस्क्यू करण्यापासून त्यांच्या वैद्यकीय तपासणीपर्यंत आणि सुरक्षिततेपणे गोशाळेत पोहोचविण्यापर्यंत प्रशासनाने महत्त्वाची भूमिका बजावली। रस्त्यांवर मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच अपघातांचा धोका वाढत होता। या उपक्रमामुळे जनावरांना सुरक्षित निवारा मिळण्यास मदत झाली असून नागरिकांचीही मोठी गैरसोय दूर होणार आहे। राधाई फाउंडेशन आणि सहकारी संघटनांच्या या सामाजिक उपक्रमाचे चिपळूणकरांकडून कौतुक होत आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता, राज्यमाता, मासाहेब जिजाऊ, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आज राधाई फाउंडेशन चिपळूण यांचा प्रथम वर्धापन दिन आहे। त्या निमित्ताने आपण महाराष्ट्र लोकाधिकार समिती आणि छावा मराठा योद्धा संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने चिपळूणमध्ये जी मोकाट जनावरं फिरत आहेत त्यांचं रेस्क्यू करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे। हा उपक्रम आपण घेण्यामागचं कारण असं आहे की वारंवार आपण प्रसार माध्यमातून बघतोय की जे अपघात होत आहेत ह्याच्यामध्ये काही जी मुकी जनावरं आहेत त्यांनाही त्रास होतोय किंवा काही जे प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांचे पण ह्याच्यामध्ये जीवघेणे प्रकार चालू आहेत। आता मध्यंतरी तिथे चिपळूणमध्ये बहादूरशेख नाक्यामध्ये पण एक प्रकार असा घडला होता, पण कोणी त्या गोष्टीची दखल घेताना आपल्याला इथे दिसत नाही। हे काम आज राधाई फाउंडेशनने हाती घेतलेलं आहे। त्यांना आम्ही सर्वजण साथ देत आहोत आणि आम्हाला प्रशासनाची पण ह्याच्यामध्ये आता पशुवैद्यकीय अधिकारी आपल्याकडे आलेले आहेत, नगरपालिकेने आपल्याला साथ दिलेली आहे या ह्याच्यामध्ये। आणि आता चिपळूणमध्ये नुकतंच इन्स्पेक्शन चिपळूण पोलीस स्टेशनचं पार पडलं। त्या ह्याच्यामध्ये आमच्या राधाई फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष राधाताई लवेकर यांनी स्वतः SP साहेबांना पण ह्या गोष्टीचं निवेदन दिलं होतं। निवेदन म्हणजे एक पत्रिका त्यांनी दिली होती त्यावेळेला SP साहेबांनी देखील ह्या कार्यक्रमाचं कौतुक केलेलं आहे स्वतः त्यांना भेटून। आणि असं त्यांनी सांगितलेलं आहे की हा उपक्रम तुम्ही चिपळूणमध्ये करताय हा उल्लेखनीय आहे। ह्या उपक्रमाची आम्हाला साथ तुमची रत्नागिरीत देखील लागेल। अशा पद्धतीचा उपक्रम ह्यापूर्वी कोणी केलेला नाही, हा आपण आता पहिल्यांदा करतोय। हा 100% यशस्वी होईल अशी आम्ही चिपळूणच्या आराध्य दैवत भैरीभावानीकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जलद गतीने बातम्या पाहण्यासाठी पूर्ण सत्य कोकण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।